जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ, गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ, गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन, यशोदानंदन व्रज जन रंजन। यमुना तीर वनचारी, यमुना तीरा वनचारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जय राधा श्याम सुंदर, राधा श्याम सुंदर राधे। जय कृष्ण बलराम, कृष्ण बलराम, कृष्ण बलराम। जय कृष्ण बलराम, जय गौरानिताय, गौरानिताय, गौरानिताय। जय गौरानिताय, जय जय प्रभुपाद, प्रभुपाद, प्रभुपाद। जय श्रील प्रभुपाद। हरिनाम संकीर्तन की जय, श्रील प्रभुपाद की जय, श्रीमद् भगवद गीता की जय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं, श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। कोणाला सांगता येईल आपण काय केलेलं मागच्या आठवड्यात? हरे कृष्ण प्रभूजी. प्रभूजी, आपण मागच्या आठवड्यात 7.2 आणि 7.3 केलेलं. 7.1 मध्ये श्रीकृष्णाने सांगितलेलं की म्हणजे की आपण ज्ञान म्हणजे आपण हे केलेलं की विज्ञान आणि ज्ञान याच्याबद्दल समजून घेतलेलं. तर श्रीकृष्ण आणि त्यांच्या ऊर्जेबद्दलचं ज्ञान हे जेव्हा आपण प्राप्त करतो, जो समजू शकतो श्रीकृष्णांना, आणि जो त्यांच्याबद्दल भक्ती निर्माण करतो, त्याबद्दल सांगितलेलं. 7.2 मध्ये त्यांनी या ज्ञानाच्या संपूर्णतेवर भर दिलेला, म्हणजे जीवनातील यशासाठी आवश्यक असलेल्या तत्वांचे सम्यक ज्ञान प्रदान करतो असं सांगितलेलं त्यांनी. आणि आपण ते 3 तत्व सुद्धा आपण बघितलेले. आणि 7.3 मध्ये हे ज्ञान किती किती
अत्यंत दुर्मिळ आहे ह्याबद्दल सांगितलेलं. म्हणजे सहस्त्रावधींपैकी म्हणजे किती किती कमी लोक हे ज्ञान प्रदान करण्यासाठी प्रयत्न करतात आणि किती लोक हे ज्ञान खरोखर प्राप्त करतात. हरे खूप कृष्ण. खूप छान. कोणाला अजून काय पॉइंट ऍड करायचा आहे? सुहास प्रभू. तो फक्त समराईज केलं. फक्त नंतर श्रीकृष्णाने सांगितलेलं एक्स्ट्रा की हे ज्ञान मिळाल्यानंतर आणखी कोणत्याही ज्ञानाची प्राप्त करण्याची गरज नाही. करेक्ट. आणि हे अतिशय दुर्मिळ म्हणजे पॉसिबिलिटी असतात, काही फक्त प्रयत्न करतात आणि जे एकदम अग्रेसर असतात त्यांच्यामध्ये कदाचित एखादाच त्यांना प्राप्ती होते. ती रेअरिटी असते, त्याला दुर्मिळता असं म्हणतात, संबोधलं गेलं. करेक्ट. करेक्ट. आपल्याला जो ज्ञान घेण्याच्या आधी एक वेगळा कॉन्फिडन्स हवा असतो ना ज्ञानाबद्दल, की बाबा हे ज्ञान अ, मला संपूर्ण फायदा देईल. तो कॉन्फिडन्स कृष्ण आत्ता देतोय. तर हे ज्ञान घेतल्यानंतर आपल्याला कोणत्याही ज्ञानाची आवश्यकता राहणार नाही असं त्यांनी जेव्हा सांगितलंय, त्यावेळी आपल्याला भगवद्गीतेवरती संपूर्ण विश्वास यायला अजून फायदा होतो त्याचा. हरे कृष्णा. आपण चौथा श्लोक आणि पाचवा श्लोक बघूया आज. कोणाला काही प्रश्न आहे का पहिल्या 3 श्लोकांमधला, किंवा कोणता जनरल सुद्धा काही प्रश्न आहे का? नाही. नाही प्रभूजी. बर, ठीक आहे. चला आपण चौथा श्लोक बघूया. तर ह्या श्लोकापासून कृष्ण आपल्याला ते ज्ञान द्यायला चालू करतोय, ज्या ज्ञानाची महिमा त्यांनी आधीच्या 3 श्लोकांमध्ये सांगितलेली. ठीक आहे. तर श्लोक म्हणूया आपण. भूमिरापो अनलो वायू खं मनो बुद्धिरेव च अहंकार इति यं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार या या 8 माझ्या भिन्न प्रकृती शक्ती आहेत. हरे कृष्ण. आता आपण एक 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 असं थोडं आता जरा डीप मध्ये जायचा प्रयत्न करू आपण. तर या श्लोकापासून पुढे काय करतोय कृष्णा, की 3 आधीचे जे श्लोक झालेले त्याच्यामध्ये कृष्णानी तो कोणतं ज्ञान देणार आहे त्या ज्ञानाची महिमा त्यांनी आपल्याला सांगितलेली. ठीक आहे. त्यांनी त्याचा बराच गौरव केलाय. तो पहिल्या श्लोकात त्यांनी काय सांगितलेलं, की त्या ज्ञान ऐकल्याने काय होतं, मय्यासक्त मनः. ओके. माझ्यावरती तुमचं मन आसक्त होईल ते ज्ञान घेतल्याने. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे कृष्णाला व्यवस्थित जाणून घेता येईल. दुसऱ्या श्लोकामध्ये त्यांनी हे ज्ञान संपूर्ण ज्ञान का आहे ते सांगितलं. आणि तिसऱ्या श्लोकामध्ये ते ज्ञान दुर्मिळ का आहे. म्हणजे तिन्ही प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे. त्या ज्ञान कंप्लीट आहे, त्या ज्ञानाचा बेनिफिट काय आहे, आणि ते ज्ञान सगळ्यांना का नाही, काही मोजक्या लोकांकडे का आहे, तर ते पण त्यांनी सांगितलेलं आहे. आता त्यामुळे हे बॅकग्राऊंड झाल्यानंतर आता कृष्ण डायरेक्टली, म्हणजे आधी तो आपण कसं एखाद्या कंपनीमध्ये गेलो आणि आपल्याला कोणी सांगितलं की इंट्रोड्यूस युअर सेल्फ म्हणून. ओके. तर आपण काय बोलतो, माझं नाव हे, मी इकडे राहतो, मी हे शिकलो, मी ह्या कंपन्यांमध्ये आधी काम केलं, हँड हेन ते वगैरे. बरोबर. इकडे कृष्ण त्या गोष्टीत फंदात पडत नाहीये. तो डायरेक्टली त्याने काय सांगितलंय, त्यांनी त्याची पॉवर आणि पोझिशन सांगितले रे त्याने, की ह्या जे सगळे तुम्ही दररोज तुम्ही अनुभवता, पृथ्वी, जल, वायू, आकाश, मन, बुद्धी, अहंकार. ओके. हे जे दररोज तुम्ही ज्यांच्यावरती तुम्ही तुमचं जीवन कंठित करता, ओके, ते जीवन ज्याच्यामुळे बनतंय ते सगळ्या माझ्या शक्ती आहेत. त्यामुळे कृष्ण इथे दाखवून देतोय की तो कोणी ऑर्डिनरी व्यक्ती नाहीये, तो ह्या सृष्टीचा कर्ता आहे. त्याच्यामुळे सृष्टी निर्माण झालेली आहे. ओके. आणि हे त्याच्याबद्दलचं ज्ञान आहे, त्यामुळे ते ज्ञान परिपूर्ण आहे. तर हे आपण कसं समजू शकतो, की एखाद्या कंपनीची आपल्याला इत्थंभूत माहिती हवी असली तर आपण तिकडे क्लर्क्स वगैरे असतात, त्यांना आपण विचारायला गेलो तर ती लोक फक्त त्यांना जेवढं माहिती आहे तेवढं सांगतील. मग नंतर आपण मॅनेजमेंटला विचारायला गेलो तर त्यांना सुद्धा फक्त मॅनेजमेंटच्या लेवलच्या गोष्टी माहिती असेल त्या सांगतील. जर आपल्याला अजून माहिती असेल तर आपण एक्झिक्युटिव्ह मॅनेजमेंटला विचारायला जाऊ.
पण संपूर्ण अगदी कंपनी स्थापन होण्याआधीपासून आत्तापर्यंत जर सगळीच्या सगळी माहिती हवी असेल तर आपल्याला त्याचा जो ओनर आहे त्याच्याकडे जावं लागतं. इकडे सृष्टीची संपूर्ण माहिती हवी असेल, ती कधी बनली आणि का बनली, कोणी बनवली, कशी बनवली, ही सगळी माहिती असेल तर सृष्टीचा जो कर्ता आहे त्याच्याकडेच आपल्याला जायला पाहिजे. तर कृष्ण इथे तेच सांगतोय की ह्या सृष्टीला घडवणारा मी आहे आणि ह्या सगळ्या ज्या तुम्हाला गोष्टी अनुभवता येतात दररोज, त्या माझ्याकडनं आल्यात, त्या माझ्या शक्ती आहेत म्हणून. आणि म्हणून 4थ्या श्लोकापासून ह्या अध्यायाच्या 12व्या श्लोकापर्यंत कृष्ण त्या त्याच्याबद्दल आणि त्याच्या ज्या शक्ती आहेत, त्याच्या ज्या ऊर्जा आहेत त्याच्याबद्दल माहिती देतोय. ठीक आहे. आणि तो त्या संपूर्ण क्रिएशनच्या प्रोसेसमध्ये तो कुठे आहे, तो काय करतो, ते पण तो सांगतो तिकडे. ते तो 6व्या आणि 7व्या श्लोकात सांगेल तो. ठीक आहे. तर इकडे कृष्णाला ओळखणं, कृष्णाबद्दल माहिती मिळणं आणि त्या माहिती मिळाल्यानंतर कृष्णाची भक्ती करणं हा मूळ उद्दिष्ट आहे. ओके. उद्दिष्ट हा नाही की आपल्याला म्हणजे कृष्ण ह्या ज्या शक्ती आहेत त्याचा करता करविता आहे, फक्त हे आपल्याला जाणून नाही घ्यायचंय. तर ते जाणून घेतल्यानंतर ती फक्त एक पायरी आहे. त्या पायरीवरून अजून आपल्याला पुढे वरती जायचंय आणि कृष्ण कोण आहे हे संपूर्णपणे समजायचं आणि ते समजल्यानंतर त्याची भक्ती करणं, ते कृष्णाला आपल्याकडनं अभिप्रेत आहे. ठीक आहे. त्यामुळे कृष्ण सुरुवात इकडे प्रकृतीपासून करतो. ठीक आहे. आता ही ही जी ह्या ज्या 8 प्रकृती कृष्णाने सांगितल्यात, 8 शक्ती सांगितलेल्या आहेत, त्याचं आपण फंडामेंटल त्याचं ही जी ब्रह्मांडाची जी एक क्रिएशनची प्रोसेस असते, त्या प्रोसेसमध्ये त्यांचा काय योगदान आहे ते आपण बघून घेऊया. आणि इथे सांगण्याचं म्हणजे की कृष्ण इथे सर्वोच्च आहे, त्याच्यावरती कोणी नाही, हे सुद्धा कृष्ण 7व्या श्लोकात आपल्याला कन्फर्म करतो. तर ते सर्वोच्च स्थान सांगण्याकरता एक महत्वाची गोष्ट कृष्णाला आधी सांगावी लागते आणि ते का, ते आपण बघून घेऊया आज. ठीक आहे. तर 4थ्या श्लोकामध्ये कृष्ण आपल्याला त्याच्या ज्या ह्या वेगळ्या वेगळ्या शक्ती आहेत त्यांचं तो त्यांच्याबद्दल माहिती देतोय, त्यांचं स्वरूप जे आहे ते सांगतोय. 5व्या श्लोकामध्ये तो अजून एका शक्तीबद्दल सांगतोय जे आपण आज बघूया आणि ती शक्ती ह्या भौतिक शक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे. आणि 6व्या आणि 7व्या श्लोकामध्ये कृष्ण स्वतःबद्दल सांगतोय. तर तुम्हाला आठवत असेल आपण दुसऱ्या श्लोकामध्ये तत्वत्रय याबद्दल बोललेलो, तर जीव, जगत आणि जगदीश याबद्दल, बरोबर. तर इथे कृष्णाने थोडीशी ऑर्डर चेंज केलेली आहे. 4थ्या श्लोकामध्ये प्रकृतीबद्दल सांगितलंय म्हणजे जगत. ओके. 5व्या श्लोकामध्ये जीवांबद्दल सांगतोय, आत्म्यांबद्दल सांगतोय म्हणजे आपल्यासारख्यांबद्दल सांगतोय तो. आणि 6व्या आणि 7व्या श्लोकामध्ये तो ईश्वर, जगदीश म्हणजेच स्वतःबद्दल सांगतोय तो. ठीक आहे. तर आता आपण ह्या श्लोकाचा जरा सारांश बघून घेऊया. तर कृष्णाचे हे 8 शक्ती आहेत. आपण त्याला शक्ती बोलू शकतो किंवा ऊर्जा बोलू शकतो किंवा प्रकृती बोलू शकतो. काहीही बोललं तरी सुद्धा तो मूळ अर्थ त्याचा सेमच राहतो. तर ह्या कोणत्या शक्ती त्यांनी सांगितलेल्या आहे? पहिले म्हणजे भूमी म्हणजे पृथ्वी, आप म्हणजे पाणी, अनल म्हणजे अग्नी, वायू म्हणजे हवा, खम म्हणजे आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार. ओके. ह्या सगळ्यांशी आपल्याला दररोज, अगदी दररोज आणि अगदी प्रत्येक क्षणाला आपला संबंध येतो ह्या सगळ्यांशी. आपण ह्यांच्यापासूनच बनलो आहोत, ह्यांच्यावरतीच अवलंबून आहोत, ह्यांच्यापासूनच आपण आपलं जीवन जगू शकतो आणि ह्यांच्याशिवाय आपलं एक क्षण सुद्धा आपला आपण जगू शकत नाही आपण ह्यांच्याशिवाय. ठीक आहे. तर आता पहिला प्रश्न येतो ना डायरेक्टली की बाबा असं म्हणजे जेव्हा
स्वतःबद्दल कोणाला इंट्रोडक्शन द्यायचं असतं तेव्हा आपण थोडं स्वतःची आपण मिरवतो. तर ह्याबद्दल मी बहुतेक तुम्हाला सांगितलं असेल. एक असं छोटंसं गंमत झालेली. आमचं इस्कॉनचं एक ब्रह्मचारी ट्रेनमधनं प्रवास करत होते, एका ठिकाणी जात होते. तर ते आपल्या भगव्या कपड्यांमध्ये होते आणि भगवद्गीता वाचत होते. त्यांच्यासमोर एक व्यक्ती बसलेला आणि तो त्यांच्याशी बोलायला चालू केलं त्याने, की बोलला की तुम्ही भगवद्गीता वाचताय? तो बोलतो हो. तर मी वाचायला चालू केलेली, तो माणूस बोलला, पण मला ते नाही पटलं, मी बंद केली. तर ह्या माणसाने विचारलं, ब्रह्मचार्याने विचारलं, की बाबा का रे, काय नाही आवडलं तुला त्याच्यात? तर बोला की तुमचा कृष्ण जो आहे ना, तो खूप गर्विष्ठ आहे. तो ना स्वतःची खूप मिरवत असतो. तो मी हे आहे आणि मी तो आहे आणि मी असं करू शकतो आणि मी तसं करू शकतो म्हणून. तर बोलला हो का, नाही आवडलं तुम्हाला, बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. करून ब्रह्मचार्यांनी परत भगवद्गीता वाचणं चालू केलं. एक 10 मिनिटं गेली आणि त्यांनी त्या ब्रह्मचार्यांनी त्या माणसाला सहज विचारलं, की बाबा तुमचं नाव काय, तुम्ही काय करता तुम्ही? तर त्या माणसाने सांगायला चालू केलं, की बाबा मी अमुक अमुक आहे, मी एक बिझनेसमॅन आहे, माझी इतक्या कंपन्याज आहेत, इकडे कंपनी आहे, तिकडे कंपनी आहे, मी ह्याच्यामध्ये बिझनेस करतो, मी त्याच्यामध्ये बिझनेस करतो, मी इकडे राहतो आणि माझ्याकडे इतका पैसा आहे वगैरे असं. तर ब्रह्मचार्याने त्याला मध्येच इंटरप्ट केलं आणि सांगितलं, की बाबा बाबा तुम्ही किती गर्विष्ठ आहात, तुम्ही स्वतःची इतकी तारीफ करताय वगैरे, पण तुम्हाला काय म्हणजे असं हे कसं नाही आहे तुम्हाला, म्हणजे ह्युमिलिटी कशी नाही आहे तुमच्यामध्ये? तर हा माणूस बोला, की मी काय गर्विष्ठ काय ह्याच्यामध्ये? तुम्ही विचारलं मला की तुम्ही काय करता, तुमचं नाव काय, मी तुम्हाला सांगितलं, त्यात गर्व कुठे केला? तो माणूस बोलला की कृष्ण पण हेच करतोय. कृष्णाने फक्त तो कोण आहे, तो काय करतो तेच सांगितलेलं भगवद्गीतामध्ये. कारण तो सर्वोच्च आहे आणि तो सगळं काही करतो, म्हणून आपल्याला ते गर्व वाटतो ते. कारण आपल्या इमॅजिनेशनच्या ते बाहेर आहे, की एक व्यक्ती एवढं सगळं कसं काय करू शकते म्हणून. ठीक आहे. तर म्हणून इकडे आपल्याला असं वाटू शकतं, की बाबा सुरुवात ह्या श्लोकाची केली आणि त्यांनी स्वतःचं इंट्रोडक्शन द्यायचंय. तर खरं तर बघितलं तर त्यांनी असं सांगितलं पाहिजे, की बाबा थँक यू फॉर गिव्हिंग मी द ऑपॉर्च्युनिटी. आणि मी मी लायक नाही आहे तरी सुद्धा स्वतःबद्दल 2 शब्द बोलतोय. हे कसे आजकालची लोक आपण बोलतो ना. तर त्यांनी तसं काही सांगितलं नाही. त्यांनी डायरेक्ट सत्यावरती, सर्वोत्तम सत्य जे आहे त्याबद्दल सांगायला त्यांनी चालू केलं. म्हणून तो भौतिक घटकांबद्दल इथे बोलायला सुरुवात करतोय तो. ठीक आहे. तर ह्या 8 भौतिक घटकांची तो नावं का देतोय? कारण ह्या घटक जे आहेत ना, हे भौतिक जगामधलं फाउंडेशन बोलतो ना आपण, तसे आहेत हे. आणि हे एकदा कळलं आपल्याला, की भौतिक आणि आध्यात्मिक अस्तित्व जे आहे त्याच्यामधला फरक समजून घेण्यामध्ये आपल्याला फायदा होतो. तो आपला पाया जो आहे तो तयार होतो. ठीक आहे. तर भगवान आपल्याला इथे सांगतात, की हे भौतिक ज्या गोष्टी आता मी तुम्हाला सांगितल्या, त्या भलेही माझ्या शक्ती असल्या तरी सुद्धा जीवात्म्यांच्या तुलनेमध्ये या शक्ती सगळ्या कनिष्ठ आहेत. जीवात्मा त्यांच्यापेक्षा उत्तम आहे. ह्या शक्ती कनिष्ठ आहेत. कारण का? तर ही जड प्रकृती आहे. ओके. ह्या भौतिक आहेत गोष्टी. जीवात्मा जो आहे तो आध्यात्मिक आहे. म्हणून भौतिक घटकांपासून सुरुवात करून कृष्ण आपल्याला ह्या भौतिक विश्वामध्ये आपल्याला जे आपण जगतो दररोज, जे आपण अनुभवतो, ओके, त्याची जी एक पाया आहे, जी रचना जी आहे त्याबद्दल तो आपल्याला सांगायला चालू करतो. आणि भौतिक हे जे समजल्यावरती ना, त्याच्या मागे जी तत्व आहेत, कोण बनवतं ते, कसं बनतं ते, का बनतं ते, ओके, ते जाणून घेणं आपल्याला सोपं बनतं आपल्याला. ठीक आहे. अजून एक आहे, की बऱ्याच लोकांना, ज्यांना देव आहे ह्यावरती विश्वास नाही, अशा बऱ्याच लोकांना वाटतं, की बाबा हे जी प्रकृती आहे, ती प्रकृतीच देव आहे म्हणून. हा. त्यामुळे ते नेचरची पूजा करतात. पण नेचरच्या मागे जो क्रिएटर आहे, जो करता करविता आहे,
त्याला ते इग्नोर करतात. त्यांना माहिती आहे की नेचर निर्जीव आहे म्हणून, तरी सुद्धा त्यांना वाटतं नेचर स्वतःहून सगळं बनवलं त्यांनी. ओके. आणि सगळं जे बनवलं त्याच्या मागे जे कारण जे आहे ते पण नेचरनेच उत्पन्न केलंय. आणि हा त्यांचा जो भ्रम आहे, त्या भ्रमाचं निराकरण होणं आवश्यक आहे. म्हणजे त्यांना कळलं पाहिजे की नेचरनी आपोआप स्वतःला बनवलेलं नाहीये, ते बनवलं गेलं आहे. एका सृष्टीकर्त्यांनी बनवलं गेलं आहे. आणि हे जेव्हा आपल्याला समजतं त्यावेळी नेचरच्या मागे एक कर्ता आहे आणि तो कर्ता कोण आहे हे समजायला सोपं पडतं आपल्याला. आणि पुढे जी ती व्यक्ती, त्याच्या नेचरच्या बनण्यामागे जी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीप्रती आपली जी भक्ती असली पाहिजे, ती भक्ती करण्यामध्ये अजूनही आपल्याला ते सोपं पडतं आपल्याला. ठीक आहे. तर आता आपण हे 8 घटक जे आहेत ह्यांना कृष्णाने काय सांगितलं. प्रकृतीमध्ये अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण आजच्या क्लासच्या मध्ये बघू. आपण 24 घटक आहेत. तर ही 8 घटक का सांगितली कृष्णाने आणि अजून बाकीचे का नाही सांगितले. तर हे जे 8 घटक आहेत, एस्पेशली त्याच्यातला जो अहंकार जो आहे ना, तो अहंकार हा सृष्टीचा एक अतिशय फाउंडेशन च्या लेवलवरची गोष्ट आहे. हा, प्रत्येक वेळी आपण बघतो ना की कोणी व्यक्ती असं उद्धटपणे बोलतो आणि आपण त्याला बोलतो, अरे किती अहंकार आहे तुझ्यामध्ये. आता अहंकार जो आहे तो सूक्ष्म आहे, तो दिसत नाही आपल्याला, पण तो आहे. आणि हे आपल्याला कुठून कळलं की अहंकार नावाची गोष्ट असते म्हणून. आज सायन्स काय म्हणते की ज्या गोष्टीला तुम्ही मेजर करू शकत नाही किंवा ज्या गोष्टीला तुम्ही बघू शकत नाही, शिवू शकत नाही, ऐकू शकत नाही, वास नाही घेऊ शकत, त्या गोष्टी सायन्स एक्सेप्ट नाही करत. म्हणजे काय, एक्सपेरिमेंटेशन केल्यानंतर सायन्सला वाटतं की बाबा ही गोष्ट अस्तित्वात आहे. पण तरी सुद्धा सायन्स सायकोलॉजीला एक्सेप्ट करतं, मनाला एक्सेप्ट करतं, अहंकाराला एक्सेप्ट करतं. पण ती गोष्ट प्रूव्ह होत नाही त्याचं एक्झिस्टन्स, तरी सुद्धा सायन्स एक्सेप्ट करतं. आता त्यांनी जर एक्सेप्ट केलं आहे तर हा इगो हा शब्द आला कुठून. त्यांना कसं कळलं की अहंकार नावाची गोष्ट आहे म्हणून. तर हे जे आहे हे आपल्या शास्त्रातनच त्यांनी ज्ञान मिळवलेलं आहे आणि त्याला नवीन नवीन शब्द दिलेले आहेत आणि स्वतःची थिअरी म्हणून त्यांनी ते प्रदर्शन केलंय त्याचं. तर हा एक अहंकार जो आहे तो सृष्टीचा एक अविभाज्य अंग आहे, ज्या फाउंडेशनमुळे अजून पुढच्या गोष्टी बनतात. तर जेव्हा आपण कधी वेळ मिळेल ना त्यावेळी आपण क्रिएशन नावाची फिलॉसॉफी, क्रिएशनची फिलॉसॉफी आपण बघून घेऊया. आणि हे ब्रह्मांड जे आहे ना, हे आज मी संक्षिप्त रूपात सांगणार आहे तुम्हाला. पण ही जी संपूर्ण जी फिलॉसॉफी आहे की सुरुवातीला काय होतं, नंतर काय बनलं, मग काय बनलं, ही आपण एकदा जरा बघून घेऊया. तर हा जो अहंकार आहे तो निर्माण कशामुळे होतो. तर एक आत्मा जेव्हा शरीरामध्ये येतो आणि तो स्वतःला ते शरीर ओळखतो, स्वतःच्या मनाला स्वतः असं ओळखतो, त्या ओळखीतून हा अहंकार प्रदर्शन होतो. म्हणजे निर्माण तो आधीच झालेला असतो पण त्याचं प्रदर्शन होत राहतं. आणि त्यामुळे काय होतं, आपण एक आत्मा आहोत, ते जे आपलं ओरिजिनल स्वरूप आहे त्याची विस्मृती होते आपल्याला. आता आपण कोणालाही विचारलं की बाबा तू कोण, तुझी ओळख दे म्हणून, तर तो लगेच काय सांगतो, मी अमुक अमुक एक मुलगा आहे आणि माझं नाव हे आहे, मी इकडे राहतो, मी तिकडे हे काम करतो वगैरे. राईट. कधी आपण बघितलेलं आहे की कोणी व्यक्ती बोलते की मी एक आत्मा आहे, मी भगवानांचा सेवक आहे, त्या व्यतिरिक्त माझी कोणतीही ओळख नाही. अशी क्वचितच व्यक्ती सापडते असं बोलताना. तर हा जो एक रॉंग आयडेंटिफिकेशन झालेलं आहे की मी हे शरीर आहे, त्या आयडेंटिफिकेशनच्या द्वारे ती व्यक्ती सगळं बोलत असते आणि कार्य करत असते. तो सगळं जे झालेलं आहे तो अहंकार जो आपला आहे त्याच्यामुळे ते आपल्याला ओरिजिनल स्वरूपाची विस्मृती झालेली आहे.
आणि मग त्या अहंकाराच्या इन्फ्लुएन्समध्ये मन आणि बुद्धी हे कार्य करत राहतात. ओके. मनाला वाटतं की अमुक एक गोष्ट केली पाहिजे, कारण का तर ह्या शरीराशी रिलेटेड आहे ती. आणि हे बुद्धीला पण तेच वाटतं आणि काही गोष्टी तो नाही बोलतो, का तर त्या शरीराशी रिलेटेड नाहीये. हम्म? आणि म्हणून मन आणि बुद्धी हे सगळ्या त्या अहंकाराच्या प्रभावाखाली कार्य करत राहत असतात ते. आणि ही जी आपल्याला जी मुक्त होण्याची जी ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे भगवद्गीता वाचत असल्यामुळे, ती साधना आणि उच्च ज्ञान आपण घेतोय आता. ओके. ती आपल्याला ही आपली जी एक चुकीची ओळख निर्माण झालेली आहे त्याच्यापासून आपल्याला मुक्तता मिळू शकते आपल्याला. कृष्ण काय सांगतो इकडे, या सगळ्या माझ्या शक्ती ज्या आहेत, ओके, हे सगळे जे घटक आहेत हे त्या शक्तीचा एक भाग आहे. ओके. आपण अतिशय डिटेलमध्ये जाऊन नाही बोलू शकत आता, तेवढा वेळ पण नाहीये. आणि खूप लवकर त्याबद्दल बोलण्यासारखं होईल. अजून बऱ्याच गोष्टी अजून शिकल्या ना की त्यानंतर त्या क्रिएशन बद्दल बोलणं वुड मेक सेन्स. तर कृष्णाची एक 3 शक्ती आहेत. आपण त्या जरा थोडक्यात बघून घेऊया. आणि त्या 3 शक्तींपैकी ही एक जी आहे त्याला बहिरंगा शक्ती म्हणतात. त्या बहिरंगा शक्तीचे हे छोटे छोटे घटक आहेत हे. ठीक आहे. आणि ह्या सगळ्या बहिरंग शक्तीला मॅनेजमेंट कोण करतंय, तर दैवी शक्ती करते ती. आणि हे समजल्यानंतर आपल्याला कळू शकते की कृष्णाचा रोल काय आहे. आणि भौतिक विश्व जे आहे हे भगवंतांपासून असं वेगळं नाही आहे. फक्त त्यांची जी इच्छा आहे ती ऍक्च्युअली इम्प्लिमेंट झालेली आहे. आणि मग आपल्याला हे समजल्यानंतर भगवंतांचा रोल त्या सृष्टीच्या मागे काय आहे हे समजल्यानंतर आपल्याला मुक्त होण्यामध्ये त्याची आपल्याला मदत होऊ शकते. आणि म्हणून पूर्ण 7व्या अध्यायामध्ये तुम्हाला दिसेल की हे जी भौतिक आणि आध्यात्मिक सृष्टी आहे त्याचं एक प्रॉपर अनालिसिस विवरण केलेलं आहे कृष्णाने. आणि आपल्याला ह्यातनं बाहेर पडण्याला आपल्याला मदत होऊ शकते. ठीक आहे. तर आता मी ना संक्षिप्त रूपामध्ये तुम्हाला ब्रह्मांड जे त्याचं निर्मिती होते त्या निर्मितीचा आणि ह्या 8 घटकांचा काय संबंध आहे, फक्त त्याबद्दल अतिशय बेसिक लेवलवरती मी सांगेन. हे समजायला तसं बऱ्यापैकी डिफिकल्ट आहे. इतकं डिफिकल्ट आहे की श्रीमद भागवतम मध्ये हा टॉपिक वेगळ्या वेगळ्या डिटेल्समध्ये वेगळ्या वेगळ्या 4 लोकांनी 4 वेळा सांगितलेलं आहे. ओके. आणि मग ते थोडं खाऊन समजायला थोडं सिंपल पडतं. हे समजल्यावरती आपला एक जो गैरसमज आहे ना की ब्रह्मा सृष्टीचा निर्माता आहे, तो गैरसमज आहे. तो गैरसमज कसा आहे तोही आपल्याला समजू शकतो. पण ते आज आपण ते कव्हर नाही करणार आहोत आपण. ठीक आहे. तर बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत. आता हे मी तुम्हाला सांगतोय ते भागवतमच्या 3ऱ्या स्कंधातला 26वा जो अध्याय आहे, त्या अध्यायामध्ये आपले कपिल मुनी म्हणून विष्णूचे अवतार होते. त्या कपिल मुनींनी त्यांच्या आईला 16 वर्षाचे ते होते त्यावेळी त्यांनी त्यांच्या आईला देवहूतीला उपदेश केलेला. संपूर्ण आध्यात्मिक ज्ञानामध्ये ज्ञान शिकवलेलं त्यांना. त्यावेळी जो उपदेश त्यांनी केला तो संपूर्ण 26व्या अध्यायापासून 30व्या अध्यायापर्यंत लिहिलेला आहे. ठीक आहे. तर त्याच्यातले मोजके श्लोक मी घेतलेले जे आपल्या आजच्या टॉपिकशी रिलेटेड आहेत. ठीक आहे. हा अतिशय डिटेल असा नाहीये, फक्त कॉन्टेक्स्च्युअल आहे. ओके. तर 32व्या श्लोकामध्ये कृष्ण काय बोलतोय, आपले हे जे 3 मोड्स असतात ना, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. तर ह्या तमोगुण जो असतो तो तमोगुण आणि अहंकार हे एकमेकांशी लिंक होतात. त्यांचं काय होतं, त्यांना जॉईन केलं जातं. आणि त्यावेळी शब्द म्हणजे ध्वनी हा एक सूक्ष्म घटक असतो ना, त्याची निर्मिती होते. ओके. समजायला खूप डिफिकल्ट असेल, डोंट वरी. आपण ह्या टॉपिक वरती नंतर परत येऊ आणि बोलू आपण. ठीक आहे. शब्दापासून आकाश आणि आपले जे श्रवण इंद्रिय आहेत म्हणजे काय आपले कान वगैरे, ओके, त्यांची उत्पत्ती होते. ठीक आहे. शब्दापासून आकाश प्रकट झाल्यानंतर आकाशापासून
पुढचं परिवर्तन घडायला चालू होतं. आकाशापासून नंतर स्पर्श, आपला जो सेन्स आहे, स्पर्शाची निर्मिती होते आणि त्याच्यापासून वायू आणि त्वचा त्यांचं निर्मिती होते. ठीक आहे. नंतर काय होतं, वायू आणि स्पर्श ह्यांचं परत मिलन झाल्यामुळे त्यांच्या एंगेजमेंटद्वारे नंतर रूप जे असतं ते त्याची निर्मिती होते. त्या रूपाचं जेव्हा विकसन होतं त्याच्यामुळे आपले डोळे असतात त्याची निर्मिती होते आणि आपल्याला विभिन्न रूप, रंग असलेली आपल्याला विभिन्न रूप दिसायला सुरू होतात आणि त्याच्यातनंच अग्नीची निर्मिती होते. ठीक आहे. आणि हे आपण थोडक्यात बघून घेऊया की ह्या सगळ्यांचं रिलेशनशिप कसं आहे ते. अग्नी आणि रूप ह्यांचं जेव्हा प्रक्रिया चालू होते मिलनाची, त्यावेळी त्याच्यातनं रस हा निर्माण होतो. ठीक आहे. टेस्ट म्हणतो आपण त्याला. त्या रसापासून जल निर्मिती होते, जलाची. आणि ते रसग्रहण करणारी आपली जी जिव्हा असते त्या जिव्हाची पण निर्मिती होते. नंतर जल आणि रस जेव्हा एकत्र येतात त्यावेळी त्यांच्या त्या क्रियेमधनं ओके गंध निर्माण होतो. आपण बोलतो ना खूप छान वास आहे, तो गंध, त्याची ती निर्मिती होते आणि त्या गंधापासून पृथ्वीची निर्मिती होते आणि पृथ्वीची वेगळे वेगळे जे गंध आहेत त्यांचे आपण त्यांचा अनुभव घेऊ शकू म्हणून आपली नाक, आपली घ्राणेंद्रिय जी आहेत त्यांची निर्मिती होते. ठीक आहे. हे समजणं भले डिफिकल्ट असेल. तुम्ही 26वा अध्याय जो आहे 3ऱ्या स्कंदातला भागवतांचा तो वाचायचा प्रयत्न करा. ह्या गोष्टी बऱ्याच अजून क्लिअर होतील. आता आपण ही जी 8 घटकं आहेत, आता आपण निर्माण प्रक्रिया जी होती ती बघितली. आता आपण तो जो संहार जो होतो ना तो बघून घेऊया. तर तुम्हाला माहिती असेल की ब्रह्मा जो आहे तो निर्मिती करतो, हे तुम्ही ऐकलं असेल. आणि शंकर त्याचा विध्वंस करतात, हे पण तुम्ही ऐकलं असेल. तर ती विध्वंसाची जी प्रक्रिया आहे ना, आधी काय होतं, मग काय होतं, मग काय होतं, ती पण भागवतामध्ये दिलेली आहे. ठीक आहे. आता पहिल्यांदा काय होतं, आता कसं झालेलं आहे आपण की आधी शब्द आहे, शब्दानंतर आकाश, आकाशानंतर टच होतं मग स्पर्श, स्पर्शानंतर वायू, वायूनंतर रूप, रूपानंतर अग्नी, अग्नीनंतर रस, रसानंतर जल, जलानंतर गंध, गंधानंतर पृथ्वी. ही जी निर्मितीची ऑर्डर आहे ना त्याच्या एक्झॅक्टली रिव्हर्स ऑर्डरमध्ये संहार व्हायला चालू होतो. आणि ह्याचा करण्याकरता आधी काय गरज असते की आधी पृथ्वीचा नाश होणं आवश्यक असतं. मग पृथ्वीचा नाश कोण करू शकतं, तर पृथ्वी ज्याच्यामुळे बनली तेच पृथ्वीचा नाश करू शकतं. म्हणून काय होतं, आधी सगळीकडे संपूर्ण पाणी पाणी होऊन जातं. त्या पाणी पाणी झाल्यामुळे इतकी हजारो वर्ष पाणी राहिल्यामुळे अगदी म्हणजे पूर्ण पृथ्वी पाण्याने भरून जाईल एवढं पाणी असतं. त्याच्यानंतर भूमी, पृथ्वीचा जो विशिष्ट गुण आहे, जो गुण इतरांमध्ये नाहीये, तो गुण म्हणजे गंध. त्या गंधाची संहार होतो. तर गंधाचा संहार झाल्यामुळे पृथ्वीचा स्वतःचा जो इंडिपेंडंट असा जो अस्तित्व आहे ते नष्ट होऊन जातं आणि ती पाण्यामध्ये ती विलीन होऊन जाते. नंतर काय होतं की अग्नी जो आहे तो अग्नी पाण्याला संपूर्णपणे इतका वेळ गरम करतो की त्याची जी रस हा जो त्याचा इंडिपेंडंट गुण आहे त्याचा संहार होतो आणि ते संहार झाल्यामुळे पाण्याचं स्वतःचं जे अस्तित्व आहे ते नष्ट होऊन जातं. मग वायू, वायू अग्नीचा जो रूप हा जो गुण आहे त्या रूपाचा संहार करतो आणि अग्नीचं अस्तित्व नष्ट होऊन जातं आणि ती वायूमध्ये विलीन होऊन जाते. मग शब्द आकाश जो आहे तो आकाश वायूचं जे स्पर्शाचा जो गुण आहे त्या स्पर्शाच्या गुणाचा संहार करतो आणि नंतर मग वायू आकाशामध्ये विलीन होऊन जातो आणि नंतर मग
अहंकार जो आहे, ज्याच्यामुळे शब्दाची निर्मिती झालेली, तो अहंकार आकाशाला पण नष्ट करून टाकतो आणि नंतर मग तो अहंकारामध्ये विलीन होऊन जातो. तर आता हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या एका महत्तत्व नावाचं एक कृष्णाची एनर्जी आहे, ऊर्जा आहे. त्या ऊर्जेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी नंतर विलीन होऊन जातात. ठीक आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजण्याचं मेन कारण काय आहे, की आपल्याला कळलं पाहिजे की ह्या सगळ्या ह्या क्रिएट केलेल्या आहेत, ह्या ऑटोमॅटिकली घडलेल्या नाही आहेत ह्या. त्यामुळे अशी बरीच लोक आहेत आपल्याकडे आज स्वतःला सायंटिस्ट म्हणवतात, जे बिग बँग थिअरी वगैरे बद्दल आपल्याला सांगतात. ठीक आहे. आणि बरेच लोक आहेत ज्यांनी शास्त्र वाचलेलं नसतं. आता हे जे मी तुम्हाला सांगितलंय, समजायला तुम्हाला थोडी डिफिकल्टी जात असेल हे समजण्याकरता. हं. पण तुम्हाला ह्या लोकांनी जे सांगितलेलं आहे, सो कॉल्ड सायंटिस्टनी, ते समजायला सोपं पडतं आपल्याला. भागवतमध्ये लिहिलेलं गोष्ट थोडी समजायला डिफिकल्ट पडते. त्यामुळे आपल्याला काय वाटतं, हे नॉनसेन्स आहे रे, हे काय सांगतात, ह्याला काय अर्थ आहे काय, हे काय वायूमध्ये अग्नी कसा विलीन होऊन जाईल, काय शक्य आहे काय हे. तर आपली जी एक मानसिक स्थिती आहे, त्याच्या इमॅजिनेशनच्या पलीकडे एखादी गोष्ट आपल्याला समोर आली आपल्या, तर आपण त्याला लगेच रिजेक्ट करतो आपण त्याला. पण शास्त्र जे आहे, हे शास्त्र कृष्णाकडनं आलेलं आहे, हे खोटं असू शकतच नाही. त्यामुळे आपल्याला ही गोष्ट नक्की समजली पाहिजे की कृष्णाचा किंवा शास्त्राचा किंवा ज्यांनी शास्त्र आपल्याकरता लिहिलं किंवा ते पूर्ण कंपाईल केलं, ह्या सगळ्या व्यक्तींचा काहीही सेल्फिश मोटिव्ह नाहीये हे आपल्याला देण्यामध्ये. त्यांनी फक्त ते आपल्या फायद्याकरता दिलेलं आहे. आणि कधी जेव्हा सेल्फिश मोटिव्ह नसतो, त्यावेळी खोटं सांगण्याची काही गरजच उरत नाही आपल्याला. तर हे जी क्रिएशन आणि डिस्ट्रक्शनची जी पूर्ण प्रक्रिया आहे, जी भागवतमध्ये इथे डिटेलमध्ये दिलेली आहे, ओके, ती ती अगेन ती मेकॅनिकल लेवलवरती आहे, की एक प्रोसेस तुम्ही सेटअप केली आणि त्या प्रोसेसमध्ये जो एक्सपेक्टेड इनपुट आहे तो दिला, तर तो प्रोसेस एक्झॅक्टली तशी चालली की आउटपुट पण एक्सपेक्टेड जो आहे तो एकसारखा मिळत राहतो. पण ह्याच्या मागे कारण काय आहे हे तुम्हाला जर समजलं नाही, तर त्या प्रोसेसचा काय उपयोगच नाहीये. समजा एक कंपनी आहे, ती चॉकलेट बनवते. कोको, शुगर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कशा मिक्स करायच्या, किती मिक्स करायच्या, कोणत्या टेम्परेचरवरती काय करायचं वगैरे, हे सगळं त्यांनी प्रोसेस सेटअप केली. त्याप्रमाणे एक यंत्रणा बनवली त्यांनी. आणि त्यांनी म्हणजे दररोज 10 किलो 1000 किलो चॉकलेट बनवत गेले. पण ते का बनवतायत ते? कारण त्यांना ते विकायचंय मार्केटमध्ये लोकांकरता आणि त्यातनं पैसा कमवून प्रॉफिट कमवायचा आहे. हे जर का हेच माहिती नसेल आपल्याला आणि फक्त प्रोसेसवरती आपण लक्ष दिलं आपण, तर होईल काय की आपण ते चॉकलेट मार्केटमध्ये विकणारच नाही, मग प्रॉफिट मिळणारच नाही. मग कंपनी स्थापन कशाला केली, हाच प्रश्न येऊ शकतो ना. तोच प्रश्न आपल्याला इथे आला पाहिजे की हे सगळं जे कृष्णाने घडवलेलं आहे, हे का घडवलेलं आहे. टाइमपास म्हणून केलेलं असेल का त्याने, की बाबा आज मला कंटाळा आला, चल 2-4 पृथ्वीची निर्माण करू, चल आज अजून मला कंटाळा आला, चल ह्या 2-3 पृथ्वी आणि अग्नी आणि वायूला डिस्ट्रॉय करू, हे असं केलं असेल का त्यांनी. मी जरा म्यूट करतो तुम्हाला. ठीक आहे. तर ते का आहे ना, ते एक छोटंसं उदाहरण आपण घेऊया आणि समजूया आपण जरा. ठीक आहे. तर समजा एक सायंटिस्ट आहे. 30 वर्षाचा आहे तो. आणि एक दिवशी सकाळी उठला आणि 8 वाजता उठला झोपेतनं. आणि त्यांनी बघितलं की त्याची आई जी आहे 50 55 60 वर्षाची, ती बिचारी किचनमध्ये काम करत बसलेली आहे. आणि तिने मोठा एक सेटअप केलेला आहे, तर बऱ्याच बऱ्याच पक्वान्न त्याच्याकरता बनवण्याकरता. तर तो बोलतो की बरं तू बनव, मी जरा बाहेर जाऊन येतो.
11-12 वाजता घरी येतो आणि तोपर्यंत आईचं सगळं जेवण बनवून झालेलं असतं. 56 भोग त्या मुलाकरता आईने बनवलेले असतात. तर हा मुलगा येतो आणि प्रत्येक गोष्ट बघतो आणि त्याचं अनालिसिस करतो आणि आईला बोलतो, हां हां हां, हे तू पालक पनीर बनवलेलं आहे ना. म्हणजे त्याच्यामध्ये चव घेतल्यावर तू बोलतो की म्हणजे तो अमुक एक पालक आणि अमुक इतका पालक आणि तितका पनीर आणि असं बनवलंय, तसं बनवलंय, एवढं मीठ घातलंय, ते केलंय वगैरे. आणि प्रत्येक जे व्यंजन बनवलेलं आहे त्या प्रत्येक व्यंजनाची तो फॅन्टास्टिकली अनालिसिस करून त्याची पूर्ण रेसिपी आईला सांगतो तो. आणि त्याला खूप आनंद होतो की बाबा बघा मी किती ग्रेट सायंटिस्ट आहे आणि कसं फॅन्टास्टिकली अनालिसिस करून मी प्रत्येक जो गोष्ट बनवली माझ्या आईने त्याचं एलिमेंट लेवलवरती मी अनालिसिस केलं आणि त्याची रेसिपी बनवून लिहून काढली मी. हा, तर मग आई त्याला विचारते की बाबा हे तू जे मला सांगितलंस ह्याची रेसिपी, ह्याच्या मागे कारण काय आहे? मला तर माहिती आहे ह्याची रेसिपी काय आहे, पण कारण मीच बनवलंय ते. तू मला जे माहिती आहे तेच तू मला परत सांगितलं, त्याच्यामुळे उपयोग काय झाला? मग आई त्याला प्रश्न विचारते की तुला माहितीये का हे मी का बनवलं ते? ओके, मग तो मुलगा बोलतो नाही, तू का बनवलं ते मला माहिती नाही, पण तू कसं बनवलं त्याचं मी अनालिसिस करू शकलो. आई बोलते त्याचा काय उपयोग नाही, तुला मी हे का बनवलं ते समजलं पाहिजे. मग तो आईला विचारतो की बाबा का बनवलं? तर आई बोलते की बाबा आज ना, आजच्या दिवशी तू आमच्या पोटात आहेस हे आम्हाला डॉक्टरांनी आज पहिल्यांदा कळवलं. तर म्हणजे भलेही त्याचं 30 वर्ष होऊन गेलेली, पण त्या 9 महिन्याआधी तो आईच्या पोटामध्ये आहे हे डॉक्टरांनी तिला कळवलेलं. तर म्हणून आई बोलते की मी त्या दिवशीपासनं मी हा दिवस नेहमी सेलिब्रेट करते. मग ते त्या मुलाला कळतं. आता हा तो खरा ही गंमत आहे की जोपर्यंत मुलाला ते का केलेलं आहे ते कळलं नाही तोपर्यंत त्याला त्याचं काही महत्व कळणारच नाही. इकडे कृष्ण बोलतोय की मी ही आता तुम्हाला जी सांगितली फक्त प्रक्रिया आहे, मी ते का बनवलंय ते अजूनही तुम्हाला सांगितलेलं नाहीये आणि ते खरं कळणं गरजेचं आहे. आणि आजचे सायंटिस्ट कितीही पुढारले, कितीही त्यांनी फॅन्टास्टिक अनालिसिस केलं, हा, तरी सुद्धा जोपर्यंत शास्त्र वाचत नाही किंवा गुरु किंवा साधूकडनं शास्त्र शिकत नाही किंवा कृष्ण स्वतःहून त्यांना येऊन शिकवत नाही तोपर्यंत हा का केलं आहे, सृष्टीची निर्मिती का केली आहे, तोपर्यंत ते त्यांना समजणार नाही. आणि ते शिकण्याकरता शास्त्राची गरज लागतेच लागते. हरे कृष्ण. ठीक आहे. आता मी अजूनही काही असं बोलणार आहे, तुम्हाला नक्कीच ज्ञान मिळणार आहे ज्याच्यामुळे तुमचे जे आपल्याला सोसायटीनी जे शिकवलेले आहेत ते त्या काही समज आहेत ते तुम्हाला थोडे वेगळे वाटू शकतील की अरे आत्तापर्यंत तर आपल्याला आई वडिलांनी, नातेवाईकांनी, मित्रांनी, सोसायटीनी किंवा जिथे मी जे काही वाचलं ते त्यांनी मला असं शिकवलं, पण हे प्रभू तर काहीतरी वेगळंच बोलतायत. ओके, तर आपण कोणीही मी जे सांगतोय म्हणून तुम्ही एक्सेप्ट करा असं मी नाही सांगत आहे. आपण शास्त्र शिकतोय आपण. तर नारद पंचरात्र म्हणून नारद मुनींनी जो उपदेश केलेला आहे 5 रात्री वेगळ्या वेगळ्या, प्राचीना बर्ही नावाचा एक राजा होता. तर त्याला जी पूजा कशी करायची आणि का करायची ही त्यांनी उपदेश केलेला. तर त्या नारद पंचरात्रानुसार ओके विष्णूच्या पुरुषावतारांबद्दल माहिती दिलेली आहे. त्याबद्दल आपण थोडं समजून घेऊया आणि मग आपल्याला ह्या रचनेमागे अजून काय काय होतं त्याची थोडासा अंदाज येईल आपल्याला. ठीक आहे. तर ही जी भौतिक शक्ती आहे ज्याला आपण प्रकृती म्हणतो, ओके, ते एक सात्वत तंत्र म्हणून एक आहे. त्याच्यामध्ये सुद्धा भगवंताची ही जी वेगळे वेगळे पुरुषावतार आहेत ना, ज्याला सुद्धा शक्ती असं म्हणतात, त्याबद्दल माहिती दिलेली आहे. आणि हा श्लोक आधी आपण बघूया, मग आपल्याला कळेल. विष्णोस्तु त्रीणि रूपाणि पुरुषाख्यान्यथो विदुः एकम तु महतः सृष्व द्वितीयं त्वंड संस्थितम तृतीयं सर्वभूतस्थम तानि ज्ञात्वा विमुच्यते.
ह्याच्यातला इम्पॉर्टंट काय आहे? तानी ज्ञात्वा विमुच्यते. ज्ञात्वा मिनिंग हे ज्ञान मिळाल्यानंतर, त्यानी म्हणजे ते ज्ञान जे दत्त ह्या श्लोकात दिलेलं आहे ते, विमुच्यते म्हणजे आपलं गती आपल्याला प्राप्त होऊ शकते. आता ते कोणतं ज्ञान आहे? तर विष्णोस्तु त्रीणी रूपाणी. आता बरेच लोक बोलतात ना, विष्णूचा अवतार हा, विष्णूचा अवतार तो म्हणून. तर बऱ्याच लोकांना आपण विचारलं तुम्ही कोणत्या विष्णूबद्दल बोलत आहात, तर त्यांना ते सांगता येत नाही. कारण आत्तापर्यंत सोसायटीने ज्याप्रमाणे आपल्याला शिकवलेलं आहे, आपल्या दृष्टीने फक्त एकच विष्णू आहे. ठीक आहे, पण शास्त्र आपल्याला वेगळं सांगतंय. आणि आपण भगवद्गीतामध्ये सुद्धा असे बरेच श्लोक आहेत ज्याच्यामुळे आपल्याला हे कळू शकतं. पण आता आपण फक्त नारद पंचरात्रावरती फोकस करूया. तर तिकडे तीन विष्णूस्तु त्रीणी रूपाणी, तीन विष्णूंबद्दल सांगितलेलं आहे. पुरुषाख्यान यथो विदुः, ह्यांना पुरुषावतार म्हटलं जातं. ठीक आहे. तर एकम तू महतः सृष्ट्व, म्हणजे पहिला कोण आहे? पहिले महाविष्णू, ज्यांना कारणोदक्षाई विष्णू पण म्हटलं जातं. हे महाविष्णू जे आहे ते महत्तत्व, आपण आता ह्याबद्दल बोललो, त्याची जी संपूर्ण ही जी शक्ती आहे त्याची निर्मिती करतात ते. संपूर्ण महत्तत्व म्हणजे महत्तत्वमध्ये इंडिव्हिज्युअल एलिमेंट्स असतात. हे सगळे जे पंचमहाभूत, मन, बुद्धी, अहंकार आणि अजून बऱ्याच गोष्टी आहेत, त्यांची एक हे 16 एलिमेंट्स असतात, ते क्रिएटेड असतात. ठीक आहे. त्या शक्तीची जी निर्मिती असतात ते महाविष्णू करतात. मग काय होतं? ह्यांच्याद्वारे ब्रह्मांडाची निर्मिती केली जाते. आणि प्रत्येक ब्रह्मांडामध्ये गर्भोदक्षाई विष्णू एंटर करतात, त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या गोष्टींची निर्मिती करण्याकरता. ठीक आहे. त्यानंतर हे जे वेगळ्या वेगळ्या गोष्टी निर्मिती झालेली आहेत, त्याच्यामध्ये अजून तिसरे विष्णू, क्षीरोदक्षाई विष्णू ज्यांना म्हटलं जातं, ह्याच्यामध्ये आपल्या जो हृदयात परमात्मा जो आहे, तो परमात्मा म्हणजेच क्षीरोदक्षाई विष्णू आहे. हे क्षीरोदक्षाई विष्णू प्रत्येक प्रत्येक अणूमध्ये शिरतात. ब्रह्मांडामध्ये प्रत्येक जी गोष्ट निर्मिती झाली आहे त्या प्रत्येक गोष्टीच्या प्रत्येक अणूमध्ये क्षीरोदक्षाई विष्णू परमात्मा म्हणून शिरतात. आणि म्हणून मग त्याच्यामध्ये लाईफ येऊ शकतं त्याच्यामध्ये. आता बऱ्याच वेळा जी लोक बिग बँग थिअरी बद्दल बोलतात ना, की आधी हे होतं, त्याच्यानंतर भरपूर एनर्जी निर्माण झाली आणि त्याचा स्फोट झाला आणि मग सगळ्या पृथ्वी वगैरे क्रिएट झाली. तर ठीक आहे, आपण ह्याच्यामध्ये सुद्धा भरपूर फ्लॉज आहेत ह्या थिअरीमध्ये सुद्धा. पण जरी एका मोमेंट करता आपण मानलं जरी की ही थिअरी बरोबर आहे, तरी पण साधा एक प्रश्न निर्माण होतो की बाबा, मॅटर आणि लाईफ, भौतिक गोष्ट आणि जीव, ओके, ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जर का पंचमहाभूतांची निर्मिती झाली, पृथ्वी, जल, आयु, आकाश वगैरे ह्यांचं निर्मिती जरी झाली, तरी सुद्धा त्यातनं जीव कुठून निर्माण केला? मॅटर मधनं लाईफ कसं निर्माण झालं, त्याचं उत्तर अजून कोणीही देऊ शकत नाहीये. आणि असे डिटेलमध्ये प्रश्न विचारले की सायंटिस्ट अजूनही R&D करतायत, त्यांना कळेल हळूहळू. म्हणजे त्यांची थिअरी जी अजून अस्तित्वात पण आलेली नाहीये, ज्यांच्याकरता त्यांचं काही बेसिस पण नाहीये, त्या थिअरीवरती ते एक्सपेक्ट की आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवायचा. पण आपल्या शास्त्रामध्ये एवढं सगळं डिटेलमध्ये, अतिशय फंडामेंटल लेवलवरती, विच इज बियॉन्ड द इमॅजिनेशन ऑफ द सायंटिस्ट, ते शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. तरी पण ती मायथॉलॉजी, आणि ह्यांच्याकरता काही फाउंडेशन पण नाहीये, काही प्रूफ पण नाहीये, पण त्यांची थिअरी आपण एक्सेप्ट करायची. ओके. तर ही आपल्याला आतापर्यंत सोसायटीने शिकवलेलं आहे. पण आपल्याला शास्त्र काय सांगतंय की हे सगळं आहे एका श्लोकामध्ये. नारद मुनींनी एका श्लोकामध्ये आपल्याला हे संपूर्ण सांगितलं, तीन विष्णू कोण आहेत म्हणून. आणि अजूनही हे सुद्धा अतिशय फंडामेंटल लेवलवरती आहे. भागवतम अजूनही बऱ्याच डिटेलमध्ये ह्याबद्दल सांगतो आपल्याला. आणि जो कोणी या तीन विष्णू रूपांना समजू शकतो तो भौतिक जंजाळापासून मुक्त होतो. तानी ज्ञात्वा विमुच्यते. ओके. मी हे स्किप करतो कारण ह्याच्याबद्दल मी बोललेलो आहे ऑलरेडी.
तर हे भौतिक जगत जे आहे त्याचं श्रीकृष्ण कोण आहे, विष्णू कोण आहेत, परमात्मा कोण आहे, ब्रह्मज्योती कोण आहेत, ह्या भौतिक ऊर्जा आहेत, हे काय आहे आणि त्यांचा संबंध काय आहे त्याबद्दल इकडे सांगितलेलं आहे. तर हे आपण बऱ्याच डिटेलमध्ये बोललेलं आहे. तर मी हे जरा स्किप करतो. तुम्हाला अगदी वाटलंच तर तुम्ही हे वाचू शकता नंतर व्हिडिओमधनं. आता हे फक्त लास्ट गोष्ट ही बघून घेऊया आपण. 24 घटकं मटेरियल एलिमेंट्स म्हटली जातात. तर ती 24 घटकं काय आहेत ते बघूया. तर पहिली म्हणजे अ, अ, प- 5 महाभूत, जे पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश. ओके, ते आहे. नंतर सुगंध, चव, रूप, स्पर्श आणि ध्वनी, ह्या 5 गोष्टी आहेत. ती 3 अजून गोष्टी मन, बुद्धी, अहंकार. नंतर 5 ज्ञानेंद्रिय, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा. आणि 5 कर्मेंद्रिय आहेत, हात, पाय, वाणी, जननेंद्रिय आणि गुदद्वार. हे 23 झाले. 24वा महत्तत्व येतो. आणि एक 25वा घटक पण आहे, ज्याला काल म्हटलं जातं, टाइम. ओके, ह्यांच्यामुळे हे सगळं गोष्ट पूर्ण, ही जी घटकं आहेत त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टी सगळ्याचं क्रिएशन वगैरे होत राहतं. ओके, आणि ह्याला कृष्ण अपरा अशी प्रकृती अशी म्हणतात. भिन्ना, भिन्ना प्रकृती रष्टधा असं कृष्ण बोलतो. तर त्याला भिन्न का म्हटलं आहे तर ते आपण जरा बघून घेऊया. ठीक आहे, तर हे जे घटक जे आहेत ते अपरा म्हणून ओळखले जातात. अपरा म्हणजे काय की निकृष्ट, हा, म्हणजे काय त्यापेक्षा उत्कृष्ट असं काहीतरी आहे जे आपल्याला 5व्या श्लोकात कळू शकतं. ते अपरा जे आहे कारण त्याच्यामध्ये चैतन्य नसतं. ओके, एक मृत व्यक्ती आणि एक जीवित व्यक्ती मध्ये काय डिफरन्स आहे तर त्या मृत व्यक्तीमध्ये चैतन्य नसतं, जीवित व्यक्तीमध्ये चैतन्य असतं. तर हे सगळ्या जे आहेत ते असे नॉन लिव्हिंग एंटिटीज म्हणून आपण त्यांना बोलू शकतो. त्यांच्याकडनं चालना करून घ्यावी लागते. ओके, यांना म्हणजे नंतर कृष्ण काय करतो, ह्या भौतिक जी ऊर्जा आहे त्यांना स्वतंत्रपणे आणि स्वतःच्या नियंत्रणाशिवाय कार्य करण्याची शक्ती देतो त्यांना. मग ते स्वतः ऍक्शन करू लागतात. आणि म्हणून कृष्ण त्यांना भिन्न असं म्हणतोय त्यांना. हरे कृष्ण. तर कोणाला काही प्रश्न आहे याबद्दल? प्रभू एक विचारायचं होतं. हा, हॅलो हा बोला. प्रभू, एक सृष्टी आणि प्रकृती एकच आहे का? हो हो, प्रकृती ही एनर्जी झाली, सृष्टी हे फिजिकल ऍस्पेक्ट झालं. सेमच आहे, ते नेचर म्हणतो आपण. प्रभू, आणि तुम्ही एक 16 एलिमेंट सांगितलेले महतत्वामध्ये, ते हा, याच्यामध्येच कव्हर होतं की हो 24 हो, मध्ये? ते ठीक 24 आहे, 8 सांगितलं सांगितलेले ते. एकदा. हो, 8 तर आपण बघितलेच. आणि त्याच्यामध्ये हो, मग इंद्रिय येतात त्याच्यामध्ये. नंतर मन, बुद्धी, अहंकार वगैरे हे, तर नंतर चित्त असतं त्याच्यामध्ये. तुम्ही 16 एकदा 16 बोललेले महतत्वामध्ये, हा हा, त्याच्यातले या 24. 24 तत्वांमध्ये हे 16 पण त्याच्यात आले ते. ओके प्रभू, अरे हरे कृष्णा. कोणाला काही प्रश्न आहे का? कारण आपण 5वा श्लोक अजून घेऊ शकणार नाही, वेळ नाहीये तेवढा. तर कोणाचा काही प्रश्न असेल तर आपण घेऊ शकतो. प्रभूजी, मी तो हेच विचार करत आहे, अपरा म्हणजे भौतिक घटक जे अपरा का म्हटलेलं आहे त्यांना, म्हणजे? ओके, पर हा जो शब्द जो आहे ना, पर म्हणजे पलीकडचा. ओके, आता जर का तुम्ही व्हर्टिकली त्याला अनालायसिस केलं तर एक ही फ्रेम धरली एक, आणि ह्याच्या पलीकडे म्हणजे पर झालं, ह्याच्या खालती जे आहे ते अपर झालं. ठीक आहे, तर कृष्णानी एक रेफरन्स ठेवलेला आहे जो आपल्याला ह्या 5व्या श्लोकामध्ये कळून येतो. तो रेफरन्स म्हणजे जीव, आपण आत्मा जो आहोत तो. त्या रेफरन्सच्या दृष्टीने जे उत्कृष्ट आहे त्याला पर म्हटलंय, आणि त्याच्या खालती जे आहे त्याला अपर म्हटलेलं आहे.
आणि जीव जो आहे तो पण आध्यात्मिक शक्ती येतो, त्यामुळे जीव सुद्धा भौतिक शक्तीच्या पर आहे आणि त्याच्या खालती येतं म्हणून त्याला अपर म्हटलेलं आहे. हरे कृष्णा. आता कोणाला काही प्रश्न नसेल तर आपण एंड करूया इकडेच आणि पुढच्या आठवड्यात भेटूया मग. अरे हरे कृष्ण. मी दंडवत हरे प्रणाम. कृष्ण. हरे कृष्णा. प्रभूजी, हे जे आता तुम्ही 3 विष्णू बद्दल सांगितलं, पण हे 3 विष्णू म्हणजे असतात कुठे प्रभूजी ऍक्च्युली? तर कारणोदक्षाई विष्णू म्हणजे कारण नावाचं एक जल आहे, त्याच्यावरती विराजमान असतात. गर्भोदक्षाई विष्णू प्रत्येक ब्रह्मांडामध्ये असतात आणि क्षीरोदक्षाई विष्णू प्रत्येक अणूमध्ये असतात ते. हं. आपण ज्याला परमात्मा म्हणतो ते क्षीरोदक्षाई विष्णूच आहेत. हरे कृष्णा. ओके प्रभूजी. थँक्यू सो मच प्रभूजी. हरे कृष्णा. हरे दंडवत कृष्णा. प्रणाम. तर भेटूया आपण पुढच्या आठवड्यामध्ये. हरे कृष्णा. Hare Krishna, Hare Krishna, Krishna